बघा, टुडेज मोटिवेशनल कोट, ट्राय लिटल हार्डर टू बी अ लिटल बेटर. तुम्ही, तुमचा मित्र, तुमचे आजूबाजूचे 10वीचे सगळे जर एक एक तास अभ्यास करत असेल तर तुमच्यात आणि त्याच्यामध्ये फरक काय? एक एक्झाम्पल देते मी. तुम्हाला जर त्याच्यापेक्षा बेटर व्हायचं असेल तर तुम्हाला ट्राय लिटल हार्डर, त्याच्यापेक्षा थोडा अभ्यास करावा लागेल. जास्त थोडा म्हणजे आता इथे सांगण्याचं गोष्टीत झालं, तुम्हाला अभ्यास त्याच्याहीपेक्षा शिल्लक करावा लागेल. ठीक आहे. तुम्ही जर सारखंच काही स्टडी करून राहिले तर तुमच्यात इम्प्रूव्हमेंट दिसणार नाही. ठीक आहे. तुम्हाला थोडंफार, तुम्ही बाकीच्यांपेक्षा वेगळे हे दाखवण्यासाठी तुम्हाला थोडीफार मेहनत एक्स्ट्रा घ्यावी लागेल. ठीक आहे. परत जर एखादा रनिंगचा एक्झाम्पल घेतला आपण, 2 किलोमीटर रनिंग करते तुम्ही सर्वजण, जर तुम्हाला त्यांच्यापेक्षा अजून स्टॅमिना इम्प्रूव्ह करायचा तर तुम्हाला 2.5 किलोमीटर रनिंग करावं लागेल, 3 किलोमीटर करावं लागेल. ठीक आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला एक्स्ट्रा वर्क लोड देत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांपेक्षा डिफरंट राहणार नाही. ठीक आहे. समजलं ही गोष्ट? लक्षात राहू द्या. ते क्वेश्चन जो बाकी आहे ते 4 क्वेश्चन आहे. किती क्वेश्चन आहे? 4. मी एकच घेणार आहे. 3 तुम्हाला असं वाटतं मला की तो क्वेश्चन काही येणार नाही एक्झामला, पण जर आलाच तर सोडवायला एवढा काही अवघड नाही येतो, फक्त लेंदी समजतो ना. बघा, हा 16 नंबर, बघा 15पर्यंत झालेलं आहे आपलं. ठीक आहे. 15पर्यंतच्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहे. काही होमवर्क दिलेले ते तुम्हाला आलेच पाहिजे. जसं की 15 नंबरचा क्वेश्चन होमवर्क आहे तुम्हाला, त्याच्यानंतर 11 नंबरचा होमवर्क आहे, 12 नंबरचा होमवर्क आहे. ठीक आहे. 4च तर रेक्टँगल आहे, पॅरॅलोग्राम, रोम्बस. रेक्टँगल आणि स्क्वेअर, सॉरी 4च क्वाड्रिलॅटर आहे. पॅरॅलोग्राम स्लोप मेथडनं दाखवायचा. कोणत्या मेथडनं? स्लोप. रोम्बस डिस्टन्स फॉर्म्युलाने चारही बाजू इक्वल दाखवायच्या. त्याच्यानंतर रेक्टँगल कसा दाखवणार? ऑपोजिट साईड सारख्या, डायगोनल सारखे. स्क्वेअर कसा दाखवणार? चारही बाजू सारख्या आणि डायगोनल सारखे. ठीक आहे. हे झाले 15 नंबरपर्यंत. 16 नंबरचा एकच क्वेश्चन घेतो मी, त्याच्यासारखे कोणते कोणते क्वेश्चन आहे क्वेश्चन झाल्यावर सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आता बघा, क्वेश्चन वाचा तोपर्यंत तुम्ही मनातल्या मनात वाचा. बघा, एक सर्कलमध्ये आपण एकदा बघा, हे सर्कल आहे समजा. सर्कलमध्ये तुम्हाला माहिती आहे सेंटरपासून जोडणारी जी असते ती काय असते? रेडियस. ठीक आहे. अच्छा, 3 पॉईंट दिलेले तुम्हाला. किती पॉईंट दिलेले? 3. तुम्हाला डायरेक्ट असंच शब्द तुम्हाला असंच राहील, सर्कम सेंटर. काय राहील शब्द? सर्कम सेंटर. ठीक आहे. सर्कम सेंटर म्हणजे ट्रायंगलच्या बाहेरचं सेंटर. कोणतं सेंटर? ट्रायंगलच्या बाहेरचं. मग ट्रायंगल कुठे आहे सर? ट्रायंगल काढून देतो तुम्हाला. बघा, हा झाला ट्रायंगल. ठीक आहे. ट्रायंगलच्या तिन्ही बाजूंमधून जाणारं जे सर्कल असतं, बाजू म्हटल्यापेक्षा तिन्ही पॉईंटमधून जाणारं जे सर्कल असतं ते सर्कम सेंटर असतं. आणि ट्रायंगलच्या आतून जाणारं जे असतं ते इन सेंटर असतं. कोणतं असतं? इन सेंटर. 9वीमध्ये होतं बघा तुम्हाला, ते डायग्राम काढले होते आपण, सर्कलच्या आतून आणि सर्कलच्या बाहेरून. ठीक आहे. तसं आता हे सगळ्यात टफ नाही म्हणतायत त्याला, कन्सेप्ट खूप या क्वेश्चनमध्ये. थोडा सोडवायला लेंदी असल्यामुळे तुम्हाला अवघड वाटत होतं. आता समजा आपण याला नाव देऊ A, B आणि C. एकच क्वेश्चन सांगतो, बाकीचे तुम्हाला 4 सोडवायचे येते प्रॅक्टिससाठी. एला नाव दिलेले 7, 1, सॉरी पॉईंट ते त्याची 7, 1. बीचे कोणती आहे? 3, 5 आणि Cचे 2, 0. आता गिवनमध्ये काय काय बघा. गिवनमध्ये ज्या गोष्टी त्या बघून घेऊ एकदा. हे असं सर्कल काढावंच लागेल तुम्हाला, कारण त्याच्याशिवाय समजणार नाही. बघा आता किती नंबर आहे? 16. हेअर आता हेअर म्हटल्यापेक्षा लेट म्हणू आपण सुरुवातीला. लेट ओ इज द, ओ म्हटल्यापेक्षा पी म्हणू. लेट पी इज द सर्कम सेंटर. काय म्हटलं मी?
सरकम सेंटर. पी काय आहे? सरकम सेंटर. आता पी सेंटर आहे, पी काय आहे? सेंटर आहे, पण सरकम सेंटर काय म्हटलं, दोन्ही येऊन जातं त्याच्यात. सर्कलचं पण सेंटर येतं आणि ट्रायंगलचं पण येतं. ठीक आहे. पी त्याला कॉर्डिनेट एच केच द्या, सोपं असतं ते सोडवण्यासाठी. पी एच के इज द सरकम सेंटर ऑफ, एकाच शब्दात सगळे होऊन जाईल. मग ट्रायंगल ए बी सी, जास्त तुम्हाला लिहिण्याची गरज पडणार नाही. या वाक्यातच भरपूर गोष्टी आल्या. पी पण आला, सरकम सेंटर पण आला आणि ट्रायंगल पण आलं. ठीक आहे. आता अँड ए इज इक्वल टू किती दिलेले कॉर्डिनेट आपल्याला 7 1, बीचे कॉर्डिनेट काय आहे 3 5 आणि सीचे कॉर्डिनेट आहे 2 0. ठीक आहे. नाऊ मला सांगा पी ए पी बी पी सी काय रे? रेडियस. नाऊ पी ए इज इक्वल टू पी बी इज इक्वल टू पी सी. हे काय रेडियाय म्हणायचं, एकापेक्षा जास्त असलं की रेडियाय ऑफ सर्कल. हे काय रेडियाय ऑफ सर्कल. ठीक आहे, समजलं. पी ए पी बी आणि पी सी ह्या झालं तुमच्या रेडियस. काय झाल्या? रेडियस. आता यात ते घ्यायला इक्वल दाखवलं, आपल्याला याचे कॉर्डिनेट काढणं आहे. एच आणि के हे कॉर्डिनेट काढायचे आपल्याला. बस इथपर्यंत झालं आपलं बेसिक लिहून. पी एच के इज द सर्कम सेंटर ऑफ ट्रायंगल ए बी सी अँड ए बी सीचे कॉर्डिनेट, त्याच्यानंतर नाऊ रेडियस टाकून दिल्या. इथपर्यंत झालं बेसिक. असे भरपूर, हा एक क्वेश्चन 21 नंबरचा, एक 7 नंबरचा आणि एक सॉल्व एक्झाम्पल, असे 4 क्वेश्चन आहे टोटल. हा समजावून घ्या परफेक्ट. आता बाय डिस्टन्स फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? डिस्टन्स. बाय डिस्टन्स फॉर्म्युला. याला काय करा, एच के म्हटल्यापेक्षा एक्स वाय म्हणा. त्याचं रिझन सांगतो तुम्हाला. आपल्याला एक्स वायचे ह्या गोष्टी माहिती आहे. फॉर्म्युलामध्ये आपण जास्त वेळेस काय यूज करतो? एक्स वाय. ठीक आहे. मग पी एक्स वाय इज द सर्कम सेंटर, याला एक्स वाय म्हणू आपण. पी एक्स वाय इज द सर्कम सेंटर. ठीक आहे. हे झालं सर्कम सेंटर. आता इथपर्यंत बेसिक झाला. आता आपल्याला वापरायचं डिस्टन्स फॉर्म्युले. कोणते 2 डिस्टन्स घ्यायचे? पी इज इक्वल टू पी बी. बघा ज्याच्यात झिरो आहे ते घेणं सोपं असतं. मग आता झिरो कशामध्ये? सी पॉईंटमध्ये. कोणत्या पॉईंटमध्ये? सी. मग एक पी ए घ्या आणि एक काय घ्या? पी सी घ्या. बघा नाऊ बाय डिस्टन्स फॉर्म्युला पी एस स्क्वेअर इज इक्वल टू पी सी स्क्वेअर. आता पी बी का नाही घेतलं कळालं ना तुम्हाला? कारण याच्यात काय झिरो. झिरो घेतलं की एक आपलं सोल्युशन कमी होऊन जातं. बघा आता एकदम सिम्पल सांगतो, जास्त डोकं लावायची गरज नाही काहीच. पी ए, आता बघा पी ए एक्स मायनस 7चा स्क्वेअर प्लस डिस्टन्स फॉर्म्युला आहे. ठीक आहे, लक्ष द्या बरोबर. एक्स मायनस 7, दुसरा काय वाय मायनस 1चा स्क्वेअर इज इक्वल टू पी सी एक्स मायनस 2चा स्क्वेअर वाय मायनस 0चा स्क्वेअर वाय मायनस 0चा स्क्वेअर. ठीक आहे. आता याच्यात तुम्हाला फॉर्म्युला वापरावा लागणार. 2 फॉर्म्युले पाठच ठेवायचे. ते फॉर्म्युले तुमचे ए प्लस बीचा, याला थोडं लहान करू आपण, याचं काम झालेलं आहे आता. काय झालं याला? हां जाऊ दे तिकडे, त्याला नंतर घेऊ परत. ए प्लस बीचा स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी. ए मायनस बीचा स्क्वेअर ए स्क्वेअर. ठीक आहे. हे 2 फॉर्म्युले यूज करावं लागते. बस या फॉर्म्युल्यामुळेच हा क्वेश्चन टफ वाटतो. कारण फॉर्म्युले किती वेळेस यूज करणे बघा. 1 2 3, पुन्हा जे डिस्टन्स काढू 3 आणि 3 6. जर झिरो नसलं तर किती वेळेस यूज करावं लागेल? 8 वेळेस. त्याच्यामुळे हा क्वेश्चन टफ वाटतो, बाकी दुसरं काहीच नाही. कारण ते फॉर्म्युलेच माहीत नाही राहत आणि असले तरी कन्फ्युजन होतं. एक्स मायनस 7चा स्क्वेअर, जास्त काही विचार करायचा नाही. इकडे बघा, पहिल्याचा स्क्वेअर मायनस प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर 49. या दोघांचा गुणाकार 7x. या दोघांचा गुणाकार 7x, त्याची दुप्पट 14x. सिम्पल सांगतो तसं लक्षात ठेवा. मायनस येईल. आहे अजून समोर पण आहे, पुढं क्लिअर होईल. कोणीच बोलू नका, मी सांगतो तेवढं ऐका फक्त. पहिल्याचा स्क्वेअर वाय स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1. साईनची गरज नाही, साईन नंतर चेक करायचं. जेव्हा दुप्पट काढणार, काय काढणार? दुप्पट, तेव्हा साईन चेक करायचं. 1 × y
वाय त्याची दुप्पट 2y मायनस आहे म्हणून काय येईल मायनस. ठीक आहे. एक पहिल्याचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर 4, दोघांचा गुणाकार 2x त्याची दुप्पट 4x आणि इकडे तर सरळ सरळ आहे म्हणून म्हटलं 0 घ्या. y मायनस 0 म्हणजे y, वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर जे स्क्वेअर आहे ते डोळे लावून कट करून टाका. समजलं. कारण एक्स स्क्वेअर इकडे आल्यावर काय होणार मायनस, वाय स्क्वेअर इकडे आल्यावर होणार मायनस. एक्स एक्स सोबत घ्या, वाय वाय सोबत घ्या. आता बघा इकडे 14x आहे मायनस 14x, याला सोबत एक्स आणा बाय प्लस 4x, इकडे आल्यावर प्लस झाले ते. इकडे उरलेले वायची टर्म बघा मायनस 2y, इकडे वाय आहे का नाही. बघा काय करते आपण एक्स आणि वाय एका साईडला घेते. 14x 4x इकडे आल्यावर झाले पॉझिटिव्ह मायनस 4y ॲज इट इज. 49 आणि 49 अधिक 1 50. इकडे किती उरलेले 4, ते 50 तिकडे गेल्यावर काय होते मायनस. ठीक आहे. 50 अगोदर लिहायचे नाही कारण 4 आहे तिकडं, 50 तिकडे गेल्यावर काय झाले मायनस. 50 मायनस 4 नाही करायचे, ॲन्सर डायरेक्ट चेंज होईल. आता इकडे बघा 14 मधून 4 गेले 10 मायनस 10x मायनस 2y बरोबर मायनस 46. ठीक आहे. आता याला तुम्ही डायरेक्ट 2ने डिवाइड करू शकता. काय येईल मग देअरफॉर मायनस 5x मायनस y इज इक्वल टू मायनस 23. याला द्या इक्वेशन नंबर 1. कळालं इथपर्यंत. हे झाला एक पार्ट. आता दुसरा पार्ट बघा. एक रेडियस झाली कम्पेअर करून. आता ती बघा पी एला पी सी सोबत कम्पेअर करायचं. आता पी बीला पी सी सोबत करा. कशाला पी बीला. आता तुम्ही याच्यात थोडा दिमागही लावू शकता. पी एला पी बी सोबत कम्पेअर जर केलं तर ऑलरेडी तुम्ही सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे. पण मग पी बीचे कॉर्डिनेट वाढले का तुमच्यासाठी, मग एक झिरोवाला एक राहू द्या, काही फरक पडत नाही. पी बी इज इक्वल टू पी सी करा. नाऊ पी बी स्क्वेअर इज इक्वल टू पी सी स्क्वेअर. ठीक आहे. पी बी बघा आता मग एक्स मायनस 3चा स्क्वेअर प्लस वाय मायनस 5चा स्क्वेअर. पी सी एक्स मायनस 2चा स्क्वेअर वाय मायनस 0चा स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा परत ज्यांना कन्फ्युजन होती तर फॉर्म्युला कशी यूज झाली, ही प्रोसिजर कशी आली परत रिपीट आहे म्हणजे हे आणि हे क्लिअर होऊन जाईल. पहिल्याचा स्क्वेअर दुसऱ्याचा स्क्वेअर झाले इथपर्यंत. दोघांचा गुणाकार 3x, 3x ची दुप्पट 6x. पहिल्याचा स्क्वेअर दुसऱ्याचा स्क्वेअर, दोघांचा गुणाकार 5y त्याची दुप्पट मायनस 10y. पहिल्याचा स्क्वेअर दुसऱ्याचा हे लिहिलेलंच आहे ना, जास्त वेळ नाही लावायचा, पटकन छापून टाकायचं. मायनस 4x प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. एक्स स्क्वेअर कॅन्सल, वाय स्क्वेअर कॅन्सल. एक्स सोबत एक्स घ्या 6x, एक्स इकडे आल्यावर झाले प्लस इकडं वाय मायनस 10y. ठीक आहे. वायची टर्म आहे का इकडं नाही इज इक्वल टू. आता नंबर बघा 9 आणि 25 किती 34 आणि 4 उरलेले इकडं. 34 तिकडे गेल्यानंतर मायनस मायनस 2x मायनस 10y इज इक्वल टू मायनस 30. ठीक आहे. यालाही तुम्ही 2ने डिवाइड करू शकता. कितीने डिवाइड करा त्याला 2. हा बघा हे सायमल्टेनियस इक्वेशन आहे, हे पण सायमल्टेनियस इक्वेशन आहे. आपण जर वरचं घेतलं असतं तरी काही कॉर्डिनेट त्याचे काही कोएफिशियंट सारखे आले नसते. मग ठीक आहे आपण सबस्टिट्यूशन वापरू. कसं वापरू ते सांगतो तुम्हाला. याला हे जे 2ने डिवाइड करायला मायनस एक्स मायनस 5y इज इक्वल टू मायनस 50. ठीक आहे. बघा देअरफोर टाकत चालायचं. मायनस एक्स मायनस 5y इज इक्वल टू मायनस 15. आता चॅप्टर 1 झालेलं आहे आपलं. कोणतं चॅप्टर 1 लिनियर इक्वेशन आहे. 2 व्हेरिएबल 2 व्हेरिएबल आले आपल्याकडं म्हणून म्हटलं हा क्वेश्चन लेंदी आहे, टफ नाही आहे. 4 मार्कला आहे, लेंदी क्वेश्चन आहे. हा एक इक्वेशन लिनियर इक्वेशन, हे एक लिनियर इक्वेशन. कोएफिशियंट इथे पण सारखा नाही, इथे पण सारखा नाही, इथे आहे का सारखा नाही. आता कोएफिशियंट सारखा करण्यासाठी तुम्हाला याला मल्टिप्लाय करावं लागेल. काय करावं लागेल मल्टिप्लाय. त्याच्यापेक्षा सबस्टिट्यूशन मेथड वापरा. कोणती मेथड सबस्टिट्यूशन. हा एक्स आहे का नाही, हा मायनस एक्स आहे. काय आहे मायनस एक्स. याला तिकडे पाठवा मग तो काय होईल प्लस. आणि 15 इकडे आल्यावर काय होतील प्लसच होतील ना कारण मायनस येते. समजा बघा बरोबर बघा एक्सला तिकडे पाठवला आपण तर काय झाला तो प्लस. ठीक आहे.
या साईडला न लिहिता आपण या साईडला लिहिला, पण आपण त्याला मुवमेंट केली त्या साईडला. एक्स तिकडे पाठवला झाला प्लस, हे 15 इकडे आल्यावर काय होतील प्लस, म्हणजे इकडे काय उरलेलं आहे -5y आणि हे झाले 15. परत सांगतो, एक्स तिकडे पाठवला पण लिहिताना याच साईडला लिहिला आपण, तो काय झाला प्लस. -15 एक्स इकडे आलं -15 इकडे आल्यावर काय झाले प्लस. -5yला मुवमेंट केली नाही, तेवढं लक्षात ठेवायचं. म्हणून -5yचं साईन ॲज इट इज जसंच्या तसं. आता डायरेक्ट आता झालं सोपं क्वेश्चन, आता काही नाही उरलं. फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये एक्सची किंमत ॲज इट इज इथं ठेवून टाका. -5 बघा, हा जो एक्स आहे तो एक्स काढलेला आहे आपण, -5y + 15, -5y + 15. त्याच्यानंतर समोर काय आहे -y आणि समोर किती आहे -23. ठीक आहे. आता अजून एक गोष्ट सांगतो, हे कन्फ्युजन होऊन राहिलं की तुमचं मायनस. ठीक आहे, तुम्ही काय करू शकता, इथं -2 ने डिवाईड करू शकता त्याला सरळ सरळ. -2 ने डिवाईड केल्यावर या सगळ्या व्हॅल्यू कशा येतील प्लस. तुम्हाला जर वाटलं तर करा. ठीक आहे, मी मुद्दाम का नाही केलं, कारण मायनसने डिवाईड करणं म्हणजे त्या मायनस साईनचा विचार करावा लागतो, तिथं कन्फ्युजन वाढतं. म्हणून सरळ सरळ मी फक्त याला 2 ने डिवाईड केलं. किती डिवाईड केलं 2 ने. तुमचं जर कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला मायनसचा काही एवढा फरक पडणार नाही. -5 गुणिला -5 मायनस प्लस, ॲन्सर काय येईल 25y. -5 गुणिला -15 -75 आणि हे -y इकडे -23. 25मधून y गेले 24y, इकडे उरलेले -23. हे 75 तिकडे गेल्यानंतर काय झाले प्लस. जास्त डोकं लावायचं नाही, 24 आहे ना, 100% इथं 48 येणार. किती येणार 48. बघून घ्या तुम्ही येतात का नाही. येतील नक्की का, किती येतील 52. हाऊस म्हणता, किती येतील 52. y बरोबर किती आलं मग 52/24. आता याला कितीनं भाग जाईल सांगा बरं, 4नं भाग जाईल. 4 सकम 24 आणि इथं आले 13. वायची किंमत आली 13/6. बघा, हा सगळ्यात टफ क्वेश्चन आहे त्या 4 क्वेश्चनमधला, म्हणून 16 नंबरचा घेतला मी. बाकीचे क्वेश्चन याच्यापेक्षा इझी आहे. बाकीच्या क्वेश्चनमध्ये असं अपॉनमध्ये आन्सर येणार नाही. हा झाला एक. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व कसे करतो माहिती आहे, वायची किंमत काढल्यावर कोणती काढावं लागते एक्स. एक्सची किंमत डायरेक्ट भेटून जाईल आपल्याला. काय करसाल, पुट y = 13/6 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन 1 मध्ये 2. इक्वेशन 2 मध्ये किंमत जर ठेवली तर x बरोबर काय येईल मग -5y + 15. -5 y ची किंमत किती आलेली आहे 13/6 + 15, म्हणजे x बरोबर किती येईल बघा आता 13 गुणिला 5 -65/6 + 15. जास्त काही घाबरायचं नाही. 15 सका 90, -65 + 90/6. तुम्हाला माहिती आहे बेस सारखं नसलं की क्रॉस मल्टिप्लाय करतो आपण. 6 गुणिला 15 झाले 90. 90मधून 65 गेले, मायनस आहे ना, 90मधून 65 गेले 35, 25, 25/6. हे झाले कोऑर्डिनेट. आता तुम्ही जर बुकमध्ये चेक केलं तर तुम्हाला पहिला प्रश्न होता फाइंड द कोऑर्डिनेट्स. कोऑर्डिनेट्स आले 13/6 आणि 25/6. बरोबरच आहे, ते चुकणार नाही कारण आपण डिटेलमध्ये सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे, हे झाले कोऑर्डिनेट. कळालं काय झाले कोऑर्डिनेट. पण त्याच्या समोर त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे फाइंड द रेडियस. काय क्वेश्चन विचारलेला आहे फाइंड द रेडियस. मग रेडियस म्हणजे काय वापरायचं फक्त डिस्टन्स. PC घेऊन टाका कारण त्याच्यात काय 0. नाव रेडियस PC इज इक्वल टू काय येईल, नाव रेडियस PC काय येईल सांगा, √of PC x - 2चा स्क्वेअर. काय x - 2चा स्क्वेअर. x किती आलेले 25/6. बघा PC घ्यायचं आणि तुम्हाला सरळ सरळ हेच घ्या, x - 2 PC काय आहे PCच आहे. एक्सच्या ऐवजी किंमत टाका 25/6 - 2 25/6 - 2चा स्क्वेअर प्लस y - 0 आहे. yची किंमत किती आलेली 13/6. 13/6चा 13/6 - 0 करून टाका, काही प्रॉब्लेम नाही. बघा आता
साईन दुनी 12, किती आलं आहे 12. 25 मधून 12 गेले, करा बरोबर विचार करा. 6 गुणिला 2 12, 25 मधून 12 गेले, आन्सर किती येईल 13. हे आन्सर येईल तुमचं 13/6 स्क्वेअर. आणि इकडे पण काय आलेलं आहे 13/6 स्क्वेअर. ठीक आहे, 13चा स्क्वेअर माहिती आहे सगळ्यांना किती येईल 169 अपॉन 36. इकडे पण काय येईल 169 अपॉन 36. 169 अधिक 169. आता बघा हे, आता मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हे जे आहे ना असं आन्सर असले की √2 येईल डायरेक्ट. आत काय येईल √2. त्याचं रिझन सांगतो. इथं पण एक व्हॅल्यू, इथं पण सारखी व्हॅल्यू आहे. याला जर कॉमन घेतलं तर इथं काय उरला 1 आणि इथं उरला 1. 1 + 1 2 होईल आणि 13/6 डायरेक्ट बाहेर येतील. ठीक आहे, तसंही सॉल्व करू शकता तुम्ही डायरेक्ट. इथंच सांगतो कारण क्वेश्चन ऑलरेडी मोठा झालेला आहे तो. इथंच तुम्ही कसं सॉल्व करायचं त्याला सांगतो. बघा आता 1 मिनटं फक्त लक्ष द्या, कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे आपल्या. आता समजा √(x²) आहे तर आपण काय करतो डायरेक्ट x. काय करतो x, बरोबर माहिती आहे ना. आता √(x² + x² आहे तर याचा आन्सर काय तर माहिती आहे का x√2. काय ते आन्सर x√2. त्याचं रिझन देतो एकदा फास्टमध्ये. x² जर कॉमन घेतला तर आत काय उरलं 1 + 1. मग इकडे काय उरेल x². 1 + 1 किती होतात 2. बघा x² स्क्वेअर रूट काय येतं x. रूटचं निघतं का नाही. सेम कन्सेप्ट इथं वापरायचं आहे आपल्याला. आता मग तुम्ही सांगा आन्सर काय येईल. आता 13/6√2 काय येईल आन्सर 13/6√2. 13/6√2 म्हणजे जास्त सॉल्व करायची गरज नाही. आता जर त्यांनी समोर काय आन्सर बघा एकदा बुकमध्ये हेच असेल किंवा 6 मधून √2 कॉमन घेतला असेल मग त्यांनी. (13√2/6) आहे, ही झाली रेडियस. ठीक आहे, एवढा टफ क्वेश्चन तुम्हाला येत नाही. हा कन्सेप्ट झाला कसा सॉल्व करायचा. बघा सरकम सेंटर दिलेला असल्यावर अशी प्रोसिजर असते. पहिलाच क्वेश्चन आहे म्हणून तुम्हाला हे केला. आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर मागच्या वर्षी सॉल्व करून दिलेली मागच्या वर्षीचे व्हिडिओज बघायचे आणि क्वेश्चन बघायचे. ठीक आहे, मी का सॉल्व करून देऊन राहिलो होते कारण 2-3 वर्षापासून बघून राहिलो की हा क्वेश्चन एक्झामला लेस चान्सेस आहे विचारण्याचे. कारण एवढा क्रिटिकल क्वेश्चन तुम्हाला देणार नाही. 16 नंबरचा तर येणारच नाही, गॅरंटेड सांगतो. फक्त जर एखाद्या वेळेस आला तर कसा सॉल्व करायचा कळालं आहे. आता याच्यासारखे क्वेश्चन कोणते कोणते बघून घ्या एकदा. परत रिपीट बघायचं व्हिडिओ आहे ना आपल्याकडे सुविधा. बघा आता ट्रिग्नोमेट्रीवर गेलो का आपण. हां 16 नंबरचा झाला आपला. किती नंबरचा झाला 16. ठीक आहे, 20 नंबरचा बघा कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल. सेम क्वेश्चन आहे, इकडे लक्ष द्या एकदा. आता काय करायचं ते सांगतो तुम्हाला. PQR इथं काय आहे ABC चेंज करायचं. याला P म्हटलं होतं याला A म्हणा. काय म्हणा A. XY इज द सर्कम सेंटर ऑफ ट्रायंगल PQR आणि ॲज इट इज सॉल्व करा. मागच्या वर्षीचा व्हिडिओ पडलेला आहे बघून घ्यायचं जर तुम्हाला वाटलं कुठं चुकलं आपण तर. ठीक आहे, किती नंबरचा क्वेश्चन 20. 7 नंबरचा होता एकदा. सेम क्वेश्चन. याच्यात 0 आहे बघा, याच्यात 0 आहे. 0वाली साईड घ्यायची. याच्यात पण 0 असेल कुठंतरी. आहे का आहे नाही बरं जाऊ द्या. हा 16 नंबरमध्ये इकडे बघा 16 नंबरमध्ये हा पार्ट शिल्लक आहे रेडियसचा 16 नंबरच्या क्वेश्चनमध्ये. बाकी क्वेश्चनमध्ये नाही आहे. ठीक आहे, किती नंबरचा क्वेश्चन 7. 7, 16, 20 आणि एक सॉल्व एक्झाम्पल आहे 106. हा कुठे गेला रे. हा आर द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल ABC फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कम सेंटर. आला शब्द परत सर्कम सेंटर. ठीक आहे, हे शॉर्टमध्ये का दिलेलं असतं कारण इथं बघा डायरेक्ट येते सॉल्विंग 2 and 3. बघा हे 2 नंबरचं इक्वेशन आणि 3 नंबरचं इक्वेशन सॉल्व करून म्हणजे त्यांनी ते डायरेक्ट टाकलेलं आहे. ते सॉल्व करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, हे 3 क्वेश्चन आहे प्रॅक्टिससाठी. आजच्याच प्रॅक्टिस करा. कळालं का. आणि याच्यापैकी एक्झामला आलेला असेलच एखादा तर मी सांगेलच तुम्हाला. हा क्वेश्चन आहे
तुम्हाला जर बघायचं असेल तुम्हाला परत सांगतो, मागच्या वर्षीचे व्हिडिओ बघून घ्यायचे. ठीक आहे, तिन्ही क्वेश्चन सॉल्व्ह केलेले. हे झालं आपलं एक. आता फायनल आन्सर राहिलं फक्त. फायनल आन्सर काय लिहिसाल मग? जे विचारलेलं आहे ते काय विचारलेलं आहे? काय म्हटलं होतं? फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कम सेंटर अँड रेडियस. मग काय लिहायचं फक्त बघा, इथं जागा नाही, आता थोडं समजून घ्या. ठीक आहे, इथं लिहितो मी. देअरफॉर द कोऑर्डिनेट्स of circumcenter आर. काय आलेले कोऑर्डिनेट्स? पहिला कोणता घेतो आपण? एक्स 25/6 आणि दुसरा 13/6. 25/6 अँड 13/6 अँड रेडियस इज किती आलेले? 13/6√2 युनिट, कारण सेंटीमीटर वगैरे म्हटलेलं नसतं. ठीक आहे, याच क्वेश्चनमध्ये रेडियस विचारलेली आहे, बाकीच्या क्वेश्चनमध्ये रेडियस विचारलेली नाही. ठीक आहे, हा झाला एक. बघून घ्या एकदा क्वेश्चन. बघा आता हा वेळ तर तुम्हाला 20 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो. ठीक आहे, शांत बसा चुपचाप. बघा कोणते कोणते पॉईंट दिलेले? पी क्यू आर. ठीक आहे, पी क्यू आर. ठीक आहे, आता याचे कोऑर्डिनेट टाकत नाही आणि मधात आपण ए घेणार. आता एक्स वाय काय घ्यायचं? ए एक्स वाय. पीचे किती आहे? 6 - 6. समजून घ्या, डायरेक्ट मनात बसून जाईल क्वेश्चन. 3 आणि इकडे काय? 3 - 7 क्यूचे. ठीक आहे, काय लिहितो आपण? लेट मागचा क्वेश्चन सारखं आठवा. ए एक्स वाय इज द सर्कम सेंटर ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अँड पी इज इक्वल टू 6 - 6 क्यू. सांगा पटापट. 3 - 7 आर 3 आणि 3. ठीक आहे, नाउ पी ए इज इक्वल टू, किंवा उलटा करा, ए पी. ए सोपं जाईल आपल्याला. ए पी इज इक्वल टू ए क्यू इज इक्वल टू ए आर, रेडियस ऑफ सर्कल. सेम ॲज इट इज कॉपी वाटेल तुम्हाला क्वेश्चन मागच्या क्वेश्चनचा. रेडियस ऑफ सर्कल. ठीक आहे, मग बाय डिस्टन्स फॉर्म्युला. बघा, बाय डिस्टन्स फॉर्म्युला. आता बघा, ज्यांना मागच्या क्वेश्चनमध्ये काही डाऊट होता ते बघा. आता पहिला येईल ए पी स्क्वेअर इज इक्वल टू, आता याच्यात काही झिरो नाहीच आहे, सरळ सरळ घ्या. मग ए पी स्क्वेअर इज इक्वल टू ए क्यू स्क्वेअर. ए पी एक्स मायनस 6चा स्क्वेअर प्लस वाय मायनस मायनस काय होईल? प्लस वाय प्लस 6चा स्क्वेअर. ए क्यू एक्स मायनस 3चा स्क्वेअर, वाय मायनस मायनस प्लस, मायनस असल्यामुळे ते झालं प्लस. परत बघा, आता पहिल्याचा एकदम तुम्ही जास्त कॉम्प्लिकेटेड करून घेऊ नका. तुम्ही एक्सचा स्क्वेअर एक्स 6चा 36, दोघांचा गुणाकार 6x, त्यांची दुप्पट -12x. वाय स्क्वेअर बरोबर आहे प्लस 36, दोघांचा गुणाकार 6y, त्याची दुप्पट +12y इज इक्वल टू, खाली लिहितो एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 9, दोघांचा गुणाकार 3x -6x. वाय स्क्वेअर प्लस 49, दोघांचा गुणाकार 7y प्लस 14y.
जिथं मायनस आहे तिथं मायनस आलं, जिथं प्लस आहे तिथं प्लस आलं. त्याच्यानंतर काय सांगितलं, एक्स 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 स्क्वेअर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर वाय स्क्वेअर. ठीक आहे. ज्या गोष्टी बघा आता -12x ॲज इट इज राहू द्या. हे एक्स इकडे आल्यावर काय होतील, प्लस वायची टर्म आहे का, आता वायची टर्म पण नाही इकडं 12y. हे वाय इकडे आल्यावर काय होतील 14y मायनसमध्ये. ठीक आहे, समजलं. पहिले एक्स वाय करून घ्यायचं. 36 उरलेले, 36 आणि 36 72. इकडं 9 बघा, बरोबर लक्ष द्या. एका स्टेपमध्ये आन्सर कसं सॉल्व करायचं ते सांगितलं तुम्हाला. 36 आणि 36 72. 9 आणि 49 58. 58 अगोदर लिहावं लागतील, 72 नंतर येतील मायनस. आता याला सॉल्व करा पटकन. -6x 12 आणि 14 मायनस 2y. इकडे किती होतील, फरक बघायचा ना 58 आणि 72चा. 58 बघा, 58मध्ये 2 टाकले किती होतात 60 आणि ते 12 आणि 2 14चा फरक आहे. मोठ्या संख्येचं साईन मायनस. ठीक आहे. आता तुम्हाला मागच्या एक्झाम्पलमध्ये काय म्हटलं होतं मी, तुम्ही मायनसने डिवाईड करा. ठीक आहे, मायनसने डिवाईड केला. आता तुम्हाला मायनसने डिवाईड करून सांगतो कसं आन्सर येतं बघा. डिवायडिंग बाय -2. -2ने डिवाईड केल्यावर बघा, मायनस मायनस कॅन्सल उरलं 3x, मायनस मायनस कॅन्सल उरलं y, मायनस मायनस कॅन्सल 7. समजलं. म्हणून मी मायनसचं थोडं अवॉइड करतो, कारण ते समजायला पाहिजे तुम्हाला. मायनसने डिवाईड केल्यावर 3x आलं, मायनसने डिवाईड केल्यावर हे प्लस y आलं, म्हणजे मायनसने डिवाईड केल्यावर मायनस साईन सगळे काय झाले प्लस. हे झालं 1. आता दुसरं डिस्टन्स AP² AQ² घेतलं होतं. आता बघा, एक सॉल्व केलेलं आहे की नाही आपण, एक सॉल्व केलेलं आहे. मग AP² घ्या आणि दुसरं काय घ्या AR². AP² = AR². आता बघा, जसंच्या तसं छापा आहे, कारण हे ऑलरेडी सॉल्व केलेलं आहे आपण. इकडली साईड AP² काय आहे, x - 6² त्याच्यानंतर पुढं y + 6². ठीक आहे. आता AR नवीन आलं, x - 3² आणि समोर y - 3². बघा, हे ऑलरेडी सॉल्व केलेलं आहे, जास्त असं वेळ घालायचा नाही. बघा काय आलेलं आहे, x² 36 मायनस, आता फास्टमध्ये लिहितो मी, तुमच्यासमोर आहेच ते. x² 36 - 12x y² 36 12y. हे पण सॉल्व केलेलं आहे. तुम्ही जर जास्त पटकन बघितलं, x - 3 पण सॉल्व केलेलं आहे. x² 9 आणि -6. तसं काही बघायची गरज नसते, पण एक्झाममध्ये आपल्याला थोडं कन्फ्युजन होतं. y² काय येईल मग, y² 9 + 6y. y आहे ना ते, हां सॉरी मायनस येईल, -6y -6y. काय काय कॅन्सल होईल सांगा, y². इकडे उरलेलं आहे 12x, इकडे उरलेलं आहे मायनसचं काय होईल +6, त्याच्यानंतर 12y, तिकडे 6y इकडे आल्यावर काय झाले +6y. 36 आणि 36 72. 9 आणि 9 18. इकडे उरले 18, ते 72 तिकडे गेल्यानंतर झाले मायनस. हे येईल -6x. 12 आणि 6 18, बरोबर आहे. 12 आणि 6 18च होतील ना, आणि समोर 18 72, दोघांमधला फरक 54 येईल, -54. ठीक आहे. आता बघा इकडे लक्ष द्या, इथं काय आलेलं आहे 3x, इथं आलेलं आहे y. ठीक आहे. याला 6 ने डिवाईड केल्यावर काय येईल, डिवायडिंग बाय 6. असे क्वेश्चन सॉल्व करा रे, कारण तुमचा माइंडची लेवल वाढते. -x 3y = -9. आता तुम्हाला माहिती आहे याचा कोइफिशियंट वेगळा, याचा कोइफिशियंट वेगळा. आता हे तर केलेलं इक्वेशन नंबर 1, मग यालाच रिप्लेस करू. x तिकडे पाठवा, परत x तिकडे पाठवल्यावर काय झाला प्लस. बघा कोणाला पाठवलं, xला. 9ला इकडे आणल्यावर काय झाला प्लस, म्हणजे इकडे उरेल 3y + 9. 3yची मुवमेंट केली का, मुवमेंट कोणाची केली x, म्हणून तो झाला प्लस. मुवमेंट कोणाची केली -9, म्हणून तो झाला प्लस. 3y ॲज इट इज आहे, म्हणून त्याचा साईन ॲज इट इज राहील. आता फ्रॉम इक्वेशन 1 and 2, याच्यात रेडियस काढायची गरज नाही, डायरेक्ट सॉल्व करायचं याला. फ्रॉम इक्वेशन 1 and इक्वेशन 2, एक्सची किंमत इथं ठेवायची आहे,
3 एक्सची किंमत काय आहे 3y + 9 समोर काय आहे +y = 7 +y = 7 3 × 3 9 3 × 9 27 y = 7 ठीक आहे 9 आणि हे 9y आणि 1y किती झाले 10y इकडं 7 + 27 तुम्हाला म्हटलं मी एकच क्वेश्चन येतो याच्यात सरळ सरळ आन्सर येईल -20 y ची किंमत -2 y ची किंमत -2 पुट y = -2 इन इक्वेशन कोणतं इक्वेशन 2 इथं y ची किंमत x = 3 y ची किंमत आलेली आहे -2 + 9 3 दुनी 6 -6 + 9 x ची किंमत किती आली रे 3 देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ सर्कमसेंटर आर 3 - 2 ठीक आहे हा जर क्वेश्चन 4 मार्क्सला आला ना तर म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन इझी जाईल कारण याच्यात जास्त डोकं लावण्याची तुम्हाला काही गरज आहे कन्सेप्ट आहे का दुसऱ्या काही नाही म्हणजे तुम्हाला जर एखाद्या वेळेस तुम्ही अटकले की असा क्वेश्चन आला तर हा सोडवायचा ठीक आहे हा जास्त काही अवघड नाही बघून घ्या